सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। या ऐतिहासिक सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक, महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, हनुमंत जगदाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांसह अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारंभाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले। स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या त्यामागचे स्मरण करीत त्यांना तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। ते त्यांनी त्या भेटीगाठी घ्याव्यात आणि तदनंतर जिल्हा मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात देशाने अभूतपूर्व गगनभरारी घेतली आहे। एकीकडे अंतराळात भारताची झेप उंचावत आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था, डिजिटल पेमेंट, स्वदेशी उत्पादन, ऊर्जा स्वावलंबन आणि पायाभूत सुविधांमुळे देशाच्या प्रगतीचा वेग कैक पटीने वाढला आहे। संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत भारताने गरुडझेप घेतली आहे। आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियामुळे स्वदेशी संरक्षण उत्पादन, ड्रोन, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमते आणि अधिक सक्षम आपण झालेलो आहे। ब्रह्मोस